तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आपण बरोबर 8 मार्चला 2 कोंबड्या अंड्यावरती बसवल्या. तर मित्रांनो, आज त्यांचे 21 दिवस पूर्ण झालेले आहे व त्यांनी पूर्ण एका कोंबडीने मधून पिल्ले काढली आहे. इथे बघू शकता, तर 4च अंडे शिल्लक आहे, बाकी सर्व पिल्लं आपण काढले आहेत. जी 2 नंबरची कोंबडी आहे मित्रांनो, तर तिने 4 अंडे आपले खराब केले आहे. तर एकूण आपल्याला दोन्ही कोंबडी मिळून आपल्याला 18 पिल्लं मिळाली आहे मित्रांनो. तर आपण बघू शकता अशा पद्धतीने उन्हाळ्यात, एवढ्या प्रखर उन्हाळ्यात पिल्लं काढले आहे. इथे मित्रांनो, आपण पहिल्या नंबरची कोंबडी ती अंड्यावरती बसवली होती, तिच्याकडे आपण पिल्ले दिली आहे मित्रांनो. तर पिंजऱ्यामध्ये आपण ते पिल्ले बघूया. तर एकूण मित्रांनो आपल्याला 18 पिल्लं या दोन्ही कोंबडीमार्फत मिळाली आहे. कारण मित्रांनो, टेम्परेचर खूप जास्त आहे. अशा वेळी मित्रांनो, कोंबडीचे लक्ष जास्त अन्न व खाद्याकडे राहत नाही व टेम्परेचर जास्त असल्यामुळे मित्रांनो, अंडी पण व्यवस्थितरित्या ती बसायला पाहत नाही मित्रांनो. तर अशा वेळी आपण एकदम जास्त अंडी द्यावी नाही, तर विभागून अंडी द्यावी मित्रांनो कोंबडीला. तर बघू शकता, इथं आपण त्यांना गूळ व पाणी दिलं आहे. संध्याकाळचे 5:30 वाजले मित्रांनो. तर यांना आपण स्टार्टर फीड केले आहे. आता हे पिल्लं बघू शकता अशा पद्धतीने मित्रांनो. बाहेर भरपूर असं टेम्परेचर आहे. मार्च महिन्यात मित्रांनो एकदम मे आणि एप्रिलसारखं मित्रांनो टेम्परेचर 40च्या वरती गेलेलं आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मित्रांनो टेम्परेचर हे मोठ्या प्रमाणात आहे व मोठ्या पक्षावर सुद्धा टेम्परेचरचा ताण येतो. तर आपण यांना 2 ते 3 दिवस गूळ पाणी देऊ मित्रांनो पाण्याद्वारे स्टार्टर फीड. दुसऱ्या टायमाला आपण यांना मल्टीव्हिटॅमिन 3 दिवसानंतर आणि अँटीबायोटिकमध्ये लिक्झिन पावडर, आणि नंतर आपण यांना लसीकरण करणार आहोत मित्रांनो 7व्या दिवशी. तर पाहू शकता आपण कशा प्रकारे ही कोंबडी मित्रांनो जी तुम्ही बघत आहे, ही जी दुसरी वेळ आहे अंड्यामधून पिल्ले काढण्याची. ही मित्रांनो अनुभवी कोंबडी आहे. अशी कोंबडी आपण निवडावी मित्रांनो, जेणेकरून पिल्लाचा व्यवस्थितरित्या सांभाळ करेल. पाहू शकता, ते कोंबडी स्वतः पिल्लांना पाणी पिण्याचं शिकवत आहे, खाद्य खाण्याचे शिकवत आहे व पिल्लांचे उत्तमरित्या मित्रांनो संगोपन करते. ही अंडीसुद्धा उत्तमरित्या घालते मित्रांनो. तर पाहू शकता आपण कशा प्रकारची कोंबडी आहे. कलर पण भारी आहे मित्रांनो. आपल्याला याच्यामध्ये भरपूर असे मल्टी कलरमध्ये पिल्लं मिळाली आहे मित्रांनो. तर काय झालं की आपण काही 10 ते 12 अंडी आपण बाहेरून आणली होती आणि काही आपल्याजवळची, कारण ताजी अंडी उन्हाळ्यात लागते मित्रांनो पिल्लं काढण्यासाठी 3 ते 4 दिवसातली. तर आपल्याकडे तेवढी अवेलेबल नव्हती, त्यामुळे आपण बाहेरून काही अंडी आणली व या कोंबडीखाली आपण पिल्लं काढले. बघू शकता पिल्लं कशा प्रकारचे आहे. तर आपण यांना कुठल्याही प्रकारची लाईटची व्यवस्था वगैरे काही केली नाही मित्रांनो, कारण बाहेरच टेम्परेचर खूप जास्त आहे. तर त्यांना पिल्लांना जेव्हा उभीची गरज असते ते स्वतः कोंबडीच्या पंखाखाली जातात व त्यांना उभीची गरज नसते तेव्हा ते आपले बाहेर असतात मित्रांनो. तर मित्रांनो, इथून आपण 10 दिवस त्यांचे उत्तमरित्या संगोपन करू. त्यांना पाण्याद्वारे वेगवेगळी मल्टीव्हिटॅमिन औषधी त्यांचा वापर करावा. आणि बाहेरील कोंबड्याचा अपडेट मित्रांनो, ही कोंबडी आपण पहिल्यांदा निवडली होती, पण ही मित्रांनो तेवढी अनुभवी कोंबडी नाही आहे. आता मी अंड्यावरून उठून जायची व व्यवस्थितरित्या अंड्यावरती बसत नव्हती, म्हणून आपण ह्या कोंबडीला निवडली. ही आपली पूर्वीची, नंतर ही खूळ आली मित्रांनो. तर हिलाच आपण ती अंडी देऊन दिली व हिने उत्तमरित्या पिल्लं काढली मित्रांनो. पाहू शकता आपण कशी पिल्लं आहे, आपल्याला ऍक्टिव्हपणा दिसते अंड्यामध्ये. तर इथून आपलं हे नियोजन आहे मित्रांनो. इतका मार्चमध्ये तीव्र उन्हाळा असूनसुद्धा आपल्या दोन्ही आपण हा पहिलाच एक प्रयोग करून बघितला मार्च महिन्यात आणि तो आपला यशस्वी झाला मित्रांनो. याची आपण वेळोवेळी तुम्हाला व्हिडिओद्वारे अपडेट देणार आहोत मित्रांनो.
आणि कोंबडीच्या पिल्लाचे संगोपन कसे करावे आपण 1 महिना, तर त्याचं वेळोवेळी आपण मित्रांनो व्हिडिओद्वारे आपल्याला अपडेट मिळतच जाईल त्या पिल्लाची. जशी आपण जुन्या पक्ष्यांची तुम्हाला अपडेट दिली होती. कोंबडी पालन करतेवेळी आपण कोणत्या गोष्टीचा आपण विचार घ्यावा, तर आपण व्हिडिओमार्फत मित्रांनो वेळोवेळी आपल्याला अपडेट करत राहतो. तर मित्रांनो आपल्याला एकंदरीत व्हिडिओमधून आपल्या बऱ्यापैकी जे काही आपले साधे आणि सोपे जे गावरान कुक्कुटपालन आहे मित्रांनो परसबागेत, त्याचं आपण तुम्हाला बऱ्यापैकी एक माहिती मिळेल व आपल्याला पण मित्रांनो याच्यातून खूप काही असं शिकण्यासारखं मिळते मित्रांनो, की आपण कुक्कुटपालन घरच्या घरी कमी पक्षापासून कशा पद्धतीने आपण खूप कमी पक्षापासून मित्रांनो सुरुवात केली आणि आज आपल्याकडे पिल्लं वाढत चालली. हे बघू शकता आपण, जे की स्टार्टर फीड आहे. तर आपण हे 1 महिना यांना स्टार्टर फीड देणार आहोत. नंतर मित्रांनो आपण खाद्य चालू करणार आहोत बाकीच्या कोंबड्याला आपण. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, धन्यवाद.